रात्री गमिष्यती, तो विचार करायला लागला रात्र जाईल आणि मग सूर्य उगवेल, भास्कर उदेश्यती, मग हसिष्यती पंकजश्री, मग कमळ उमले, पंकजश्री उमले, असा तो विचार करतो. पण त्याला तो विचार चांगला असताना तिथं काय होतं, एक हत्ती येतो आणि तो हत्ती काय करतो, ते कमळ आपल्या सोडणीला तोडतो आणि उडून फेकून देतो. म्हणजे त्याचं मरण तिथं झालं की नाही. ते भुंगाचं प्रेम त्याला आढळलं, आसक्ती, अत्यंत आसक्ती त्याला आढळली. त्या आसक्ती पाहिजे त्याला मृत्यू आला. जीवाचं असं होतं, काही करायचं म्हणजे की नाही आपलं हे एवढं काम आहे, हे झालं की आपण विष्णू पाठी करू असं माणसं ठरवतं नाही. संसारात असं होतच नाही. हे झालं ते सगळं थांबावं लागतं, काही आपलं आपलं काम करावं लागतं. नाही तर हे झालं तर ते झालं तर ते म्हणजे कसं ते याच्यातच आपला वेळ लागतो. आणि एक दिवशी काढून हत्ती आपल्याला उचलून फेकून देतो झालं. तो हे भुंग्याचं उदाहरण आहे ना, ते आपलंच आहे. भुंगा दुसरं कुठे नाही, तो आपला जो जीवात्माच आहे. तो जीवात्मा कमळरूपी संसारात अडकला, आसक्त झाला. बायका, लेकरं, आपलं घर, माझे लेकरं, माझं हे, माझं अडकलेलं आहे. त्याच्यामध्ये तो अडकला आणि याच्यातून तो विचार करतो नाही याचं लग्न झालं ना, मग आपण कष्ट करू, त्याचं लग्न झालं मग जप करू, असं आपण चाललेलं. सगळं सोडून जायचंय, आपल्या जायचं सोडून. लोक म्हणत नाही तसं नाही, ते जायचं करून ते जायचं करून तसं झालं. पण हे म्हणणं कसं आहे माहितीये का, लाटा समुद्राचं समुद्र स्नान करण्यासारखे करता येते का स्नान? समुद्राच्या लाटा ते थांबल्यानंतर तुम्ही स्नान केलं असं कधी होईल का? लाटा चालत राहणार आहे, तसं संसारातल्या गोष्टी चालत राहणार आहे. येणार जाणार. पुन्हा आमच्या रंगनाथ महाराज परभणी गेले होते, परभणीचे, ते फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे प्रपंच हा जसा होईल तसा करायचा असतो. संसार हा जसा होईल तसा करायचा असतो. परमार्थ हा प्रयत्नपूर्वक करायचा असतो. आपण नेमकं उलट करू, परमार्थ जसा होईल तसा. भागवताला 60 दिवस यायचं असेल तर विचारलं काय भागवत घ्यायला येणार आहे का 60 दिवस? नाही, आता बघूच कसं होतं, काय होतं, आपले काम नाही जाणार, ते जाणार, याच्या ड्युट्या बघू, एखादं 2 दिवस जमलं तर बघू. ते बघूच असतं की नाही. हा झाला प्रपंच. आपण म्हणजे परमार्थ सहज झाला तर करतो, सहज दंडवत घडलं, करायचं म्हणून केलं पाहिजे परमार्थ. आणि संसार सहज झाला पाहिजे. पण आपण संसार कसं करतो, संसार प्रयत्नपूर्वक करतो. त्याच्या प्रत्येक गोष्टीची बारीक बारीक काळजी घेतो. याचा अर्थ असा नाही की वेगळं राहिलं पाहिजे, त्याचा तात्पर्य नीट समजून घेतलं पाहिजे की परमार्थ ही प्रयत्नपूर्वकच केला पाहिजे. परमार्थ अलग. तर भगवंताने उद्धवाला हे सगळं सांगितलंय, हे सगळं तत्वज्ञान सांगितलंय, ही गीता सांगितली. त्या गीतेमध्ये काय तात्पर्य ते हेच आहे की 24 जे गुरु आहेत, अवधूताचे जे 24 गुरु आहेत, त्याचं काय, ते कोण आहे? काही नाही, निसर्ग आहे. तुम्हाला मी सांगतो, आपण निसर्गाकडे कधी पाहतच नाही, म्हणून आपल्याला कळत ते काय झालं काय नाही. काही पृथ्वी, आपल्या वायू, आकाश, हे जसं अवधूताने दिसतं आपल्याला दिसतं, आपल्याला दिसत ते असं नाही. पण अवधूताकडे ते गुण दिसत, तरी ते पाहिले, आपण पाहतोय. हा फरक. हा भुंगा, आसक्त झालेला भुंगा, हा म्हणजे जीवात्मा हे समजून घ्या. म्हणून भुंग्याकडून काय शिकलं पाहिजे, आसक्ती असता कामा नये. कुठल्याही गोष्टीची अति आसक्ती असता कामा नये. अति आसक्ती, खाण्यापिण्याची अति आसक्ती असता कामा नये. हे पाहिजे ते पाहिजे, काहीतरी झालं तरी. आणि ते महाराज होते, त्यांना डॉक्टरांनी सांगितलं, त्या डायलिसिस वर होते, डायलिसिस, की तुम्ही आता तळण वगैरे बंद करा. तर ते काय म्हणले डॉक्टरांना, डॉक्टर म्हणजे मी देह सोडायला तयार आहे, तळण सोडायला तयार आहे. आणि खरोखर मरताना सुद्धा चहाचा घोट घेऊनच नाही. खरोखर
24 पूर्वी त्याच्यात भरपूर प्रश्न झाले. भगवंताची पूजा कशी करायची हा एक प्रश्न आहे याच्यामध्ये. तो एक महत्वाचा प्रश्न आहे की तांत्रिक किंवा वैदिक कुठल्या तरी पद्धतीने भगवंताची पूजा झाली पाहिजे. काही नाही झालं तर नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताला 16 उपचार ध्यान, आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान असे जे उपचार सांगितले. आपल्याला फार मंत्र जरी नसले तरी फक्त एकच करायचं. श्रीकृष्णाय नमः ध्यायामि एवढा मंत्र म्हणलं तरी चालतं. श्रीकृष्णाय नमः आवाहयामि, श्रीकृष्णाय नमः पाद्यं समर्पयामि, श्रीकृष्णाय नमः आसनं समर्पयामि एवढंच म्हणायचं. तरीही वैदिकांनी केलेल्या पूजेचं फळ तुम्हाला भेटतं. नामस्मरण आहे, नामानं अलग श्रीकृष्णाय नमः अशी पूजा करा. कारण काय कलियुगामध्ये शेवटी भगवंताने सांगितलं कलियुगामध्ये कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये भगवान नामाशिवाय दुसरी गती नाही. इतर युगात तरी योग वगैरे आहे, कलियुगात योगाला वगैरे काही होणार नाही. फार तर पण आरोग्य सुधरेल थोडंफार आणि जादूचे प्रयोग दाखवते पोट हलवून त्याच्या पलीकडे काही होणार नाही. कलियुगामध्ये भगवान नाम हे एकच आहे. म्हणून कलिसंतराव निष्णाने सांगितलं की कलियुगातले माणसं कशाने संत तरुण जातील तर त्यांनी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे इथे षोडशकं नाम कलिकल्पशनाशन. हे 16 अक्षराचं नाव आहे. हे कलिकल्पशनाशन फक्त श्रुतीत सांगितलं हरे राम म्हणतो उलट म्हणायचं असं ब्रह्मवैवर्त पुराणात आहे. म्हणजे सगळ्यांना अधिकार येऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असं म्हणायचं. ब्रह्मवैवर्त पुराणात उलट सांगितलं. इथं हरे राम घेतलं तिथं हरे कृष्ण आहे तेवढं. पण भगवंताची प्राप्ती या जगतामध्ये आपल्याला भगवान नामस्मरणाशिवाय अन्य कशाने होणार नाही. कलो नास्ते नास्ते अशा प्रकारे एकादश स्कंद सांगितलं आणि भगवंताने उद्धवाला सांगितलं तो आता बद्रिकाश्रमात जा आणि तिथं उत्तर कर. त्याच्यानंतर एकादश स्कंद संपला. द्वादश स्कंदाच्या थांबणार नाही. शेवटच करतो 1.25 शेवट करतो. तेवढं थोडं थांबा घेतलं चहा. एकादश स्कंदाला एकादश स्कंद संपला आणि द्वादश स्कंदाच्या सुरुवातीला परीक्षित राजाला कलियुगातली एकत्र स्थिती काय म्हणून विचारलं. तर कलियुगाला राजे कशी होती तर त्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये काही दिवस राज्यशासन झाले. त्याच्यामुळे कलियुगामध्ये मुका राजा राहील. मूक लोकस्थिती म्हणजे लोकशाहीचं राज्य. म्हणजे राजा ते सगळे मंत्री आहेत ना, प्रधानमंत्री वगैरे, राजा कोणी नाही. कलियुगामध्ये अशी स्थिती होईल म्हणजे काश्मीर आणि सिंधू नदीचा सगळा ब्लेच्छरी व्यापला जाईल असं भविष्य कलियुगात केलं. आणि राजा आता बाकीचं सोडून द्या. 7वा दिवस कोण आलं कोण गेलं त्यांना काय आता फरक पडत नाही. आता तुझी मनाची स्थिती कशी ते सांग. आता तक्षक येईल. तक्षक आला तर तुला चालेल. तुझी मनाची स्थिती कशी आहे. परीक्षित राजाला स्पष्टपणे सांगितलं जसं अर्जुन म्हणला नष्टो स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. तसं अर्जुनाने सांगितलं. तसं परीक्षित महाराज तक्षक आला काय गेला काय त्याला दंश केला काय नाही केला काय मला आता प्रयत्न करणार. मी आता माझ्या स्थितीत आहे. माझं जीवन कृतकृत्य झालं. आता या देहाची मला आसक्ती राहिलेली नाही. देहाबद्दल मला काहीच नाही आहे. मग शुकाचार्य म्हणाले राजा ठीक आहे तर तो आता समाजावस्थेचा. शुकाचार्यांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला. राजा समाजावस्थेमध्ये गेला. आज 7वा दिवस म्हणून सगळे लोकांनी उठून आज राजा मोक्षाला जाणार. तो राजाला एक एक जण नमस्कार करायला लागला. नमस्कार करता करता एक जण ब्राह्मणाच्या रूपात आलेला तक्षक त्याला राजाला दंश केला आणि राजाचं शरीर भस्मसात झालं. भस्मावशेष असं झालं. राजा मुक्तीला गेला. सगळ्या लोकांना अत्यंत आनंद झाला. अशा प्रकारे राजा मुक्तीला गेल्यानंतर शोकांनी शोधकांच्या संवादामध्ये पुराणांची संख्या वगैरे सांगितली आणि शेवटी सूत म्हणाले श्रीमद भागवतम पुराण मम यद वैष्णवानां प्रियम. जे श्रीमद भागवत जे आहे
18 पुराण लिहिली व्यासांनी, पण त्यात सर्वात श्रेष्ठ जर कोणतं पुराण असेल तर ते म्हणजे श्रीमद भागवत म्हणाले. यात वैष्णवांना प्रिय, वैष्णवांना अत्यंत प्रिय म्हणाले. यस्मिन पारमहंसमेक मौनम ज्ञानम परंगी येते. ज्या भागवतामध्ये तत्वज्ञान हे कोणाचं सांगितलंय? पारमहंस, परमहंसाचं सांगितलंय. तत्वज्ञान विराग भक्ती सहितम निष्ठेमाविष्कृतम. अजून काय सांगितलं? ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांच्यासह निष्काम कर्मयोगाचं विवेचन करते. कस्मै येन विवाद तच्छ्रुतमन विपठन विचारानुभव भक्त्या विमुच्यते रहा. कलियुगामध्ये हा भागवत ग्रंथ जो वाचेल ऐकेल तो भक्तिपूर्वक तर भक्त आणि ज्ञानाची नियतीच आहे. भक्तिपूर्वक ऐकलं पाहिजे तर तो विमुच्यते असं म्हणाले. आणि अजून काय सांगतात? जेवढा आम्हाला माहिती होतं तेवढं आम्ही सांगितलं म्हणाले. आता शेवटी एकच श्लोक, 2 श्लोक जे आहे तेवढे फक्त त्यांनी म्हटले, प्रार्थना केली. ते मी 2 श्लोक सांगतो, माझ्या पाठीमागे तुम्ही सगळे म्हणा. मग आपण म्हणजे भागवत सांगतो. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्ती, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश, नादस्पन्नो यतः प्रभो, नादस्पन्नो यतः प्रभो, नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपाप प्रणाशनम्, सर्वपाप प्रणाशनम्, प्रणामो दुःख शमनस्, प्रणामो दुःख शमनस्, तन्नमामि हरिं परम्, तन्नमामि हरिं परम्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुतानी केलेली प्रार्थना आहे म्हणतात, भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. म्हणजे प्रत्येक भवे म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये काय जन्म मिळाले म्हणजे पण एक कर्म, त्या प्रत्येक जन्मात आम्हाला पादयोस्तव जायते, तुझ्या पायाची भक्ती दे. तथा कृष्ण देवेश्वर, हे भगवंता तेवढं कर कारण तो आमचा नाथ आहे. सर्व पाप प्रणाशनम, भगवंता ज्याचं नामसंकीर्तन केलं म्हणजे सगळे पाप दूर होऊन जातात. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो असं म्हणून भागवताचा हा 18,000वा श्लोक आहे. नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणाम दुःख शमनः, तन्नमामि हरिं परम्. परमात्म्याला मी नमस्कार केला. आणि या ठिकाणी भागवताची संहिता संपलेली आहे. भागवत संपलं. आता हे भागवत जे आहे हे याचं महात्म्य आमच्या परंपरेमध्ये गोकुळ महात्म्य शेवटी सांगतात. कारण फलश्रुती जी असते ती शेवटी सांगावी असं असल्यामुळं आमच्या परंपरेमध्ये तसं आहे. जे भागवत महात्म्य आहे ते सांगायला सुरुवात करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सूतांनी शौनकादिकांना सूतांना प्रश्न विचारला असताना सूतांनी सांगितलं की कलियुगामध्ये जे लोक आहेत त्यांना तरुण जाण्यासाठी श्रीमद भागवताची कथा याच्या एक दुसरा जगापर्यंत उपाय नाही. आणि श्रीमद भागवतम शास्त्रम करो केलेन भाषितम. श्रीमद भागवत शास्त्र जे आहे ते कलियुगामध्ये शुकाचार्यांनी सांगितले ते स्वतंत्र शास्त्र म्हणाले. आणि एकस्मात् अपरं किंचित मनशुद्धीने विद्यते. अंतःकरण शुद्धीसाठी, मनशुद्धीसाठी श्रीमद भागवताशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. इतका सुंदर पर्याय दुसरा कोणताही नाही म्हणाले. पुढे म्हणाले जन्मांतरे भवेत पुण्यम तथा भागवत लवे. हे आपण पहिल्या दिवशी वाचलेले ऐकलेले की आपण सगळे एकत्र आलो त्यासाठी. याचा अर्थ असा आहे की आपल्या जन्मांतरी भरपूर पुण्य आहे, भागवत ऐकण्याचं पुण्य आहे. आणि आता आपण
पुण्य वाढेल. तदा भागवतम बघेल. बघा देवतादिकांना सुद्धा भागवत ऐकता आलं नाही. कसं नाही ऐकता आलं? भागवताचे अर्थ सांगतात की ज्यावेळेस भगवान शुकाचार्य परीक्षिताला तर भागवत सांगायला सुरुवात करत होते त्यावेळेस सगळ्या देवता खाली अवतीर्ण झाल्या. त्या सभेमध्ये इंद्रादिक देव अवतीर्ण झाले आणि ते काय केलं? त्यांनी काय केलं? एक मोठा असा एक मोठी घागर भरून अमृत आणलं. सुधाकुंभम गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. सुधाकुंभ घेऊन ते देव तिथे आले आणि त्यांनी शुकाचार्याच्या समोर ठेवलं. म्हणजे महाराज एक करा म्हणले आणि जास्त काही तुम्हाला देऊ शकणार नाही. दक्षिणा म्हणून हे सुधाकुंभ ठेवून घ्या म्हणजे अमृताचा कुंभ ठेवून घ्या आणि आम्हाला कथामृत पाजवा. हे अमृत तुम्ही घ्या आणि कथामृताचं पण आम्हाला करवा मिळालं. शुकाचार्याने नाही म्हणून सांगितलं. शुकाचार्य काय म्हणतात? वो काचक वो म्हणेल महान. सुधाकुंभ म्हणजे काच आहे आणि भागवत कथामृत म्हणजे मणी. मणी आणि काचामध्ये जसा फरक आहे तसा इथं फरक त्यांनी केला. सुधा कथा लोके काचक वो म्हणेल महान ब्रह्मराष्ट्र विचार करता देवान जहासह. देवाने त्यांनी तुम्ही वापस पाठवलं. अशा प्रकारचं श्रीमद भागवत आहे. तर ते भागवताचं मुख्य महात्म्य कुठं पाहिलं? कुठे पाहिलं? तर म्हणजे नारदांनी पाहिलं. नारदांची काय कथा घडली? म्हणजे नारद जे आहेत ते कलियुगामध्ये या जगातून फिरत होते. तर त्यांनी कलियुगात फिरता फिरता पाहिलं की कलियुग लागलेलं आहे आणि आता तपस्वी कुणी राहिलं नाही, योगी कुणी राहिलं नाही. कुठे गेले? हरिक्षेत्रामध्ये गेले. म्हणजे कलियुगातले लोक कसे आहेत? उदरम बलिनो जीवा वराका कुठ भाग्य विचारे पोट फक्त महत्वाचं बाकी का आहे? पोट भाग्य खरं कधी बोलत नाही. सत्य न बोलणारे पूर्ण भाषण सत्य नास्ती तपश्चौचम दया दानम नविद्यते. कलियुगातली स्थिती शरीर पाहायला लागणार फिरता फिरता आणि त्यांना जे दिसतं ते बोलताय. सत्य नाही, तप नाही, दया नाही, दान नाही आणि पुन्हा म्हणजे म्हणता सुगंध मतयो मंदवाक्या उपद्रुता शिवाय पाखंड निरता संत विलक्षणा सपरिग्रह. संत लोक पाखंडामध्ये असत खेळण्यामध्ये असत. बघा ना संन्यास घेतात आणि आश्रम काढून बसतं. काय उपयोग? संन्यास घेतात आश्रम काढायचं त्यापेक्षा संसार केलेलं बरं की नसेल तर नवीन आश्रम निर्माण केलं आणि त्याची सगळी त्याची लावून बसतात. पुन्हा त्याचे उत्तराला गेली पाहत बसतात. म्हणून पाखंड निरता संत सपरिग्रह विरक्ता सपरिग्रह. आणि घरामध्ये तरुणी प्रमुता गेले शाला तो बुद्धी लागले का? घरामध्ये बाई बुद्धी देणार म्हणायला काही प्राभुत्व कोणाचं तर स्त्रीच आणि बुद्धी कोण देणार? आपल्याला सल्ला कोण देणार? तर मेवणा. शाला को बुद्धी लागली म्हणजे घरातल्या भावाचं ऐकलं नाही, मेवण्याचं ऐकलं. तसं झालं की पाहावं सध्याचे चालू आहे. हे 5000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं. तेव्हा जर ही परिस्थिती आता काय परिस्थिती? आता जर कोण काय म्हणतो मला कधी असं आश्चर्य वाटतं. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधात वगैरे ब्राह्मण आपल्या पदापासून भ्रष्ट झाल्यावर लिहिली. त्यावेळेस जर ते लिहिले असेल त्यावेळेस ब्राह्मण भ्रष्ट झाले असेल तर त्यांना वाटत असेल. आजची परिस्थिती बघून त्यांना काय वाटत असेल बघा. किंवा होणारी परिस्थिती काय असेल त्याचा अंदाज लोकांनी लावला असेल. काही असो पण कलियुगामध्ये स्थिती मात्र फार भयानक आहे. म्हणले न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सक्रिय नरहा. एके मनुष्य योगी दिसत नाही, ज्ञानी दिसत नाही, सिद्ध दिसत नाही. मंत्र सिद्ध वगैरे असणारे जे लोक कलियुगामध्ये भेटणार नाही. योगी काहीतरी थोडंफार असेल पण त्याचे फार दम नसतो. तर हे सगळं पाहत पाहत फिरत फिरत हरिद्वार क्षेत्रामध्ये आलो म्हणाले आणि तिथं मी आश्चर्य पाहिलं. काय? एक तरुणी आणि त्या तरुणीच्या मांडीवर 2 वृद्ध डोके टेकून मूर्छित झाले असं पाहिजे. आणि ती तरुणी प्रत्येकाला बोलवते मला मदत करा, मला मदत करा, त्यांना उठवा, मला काहीतरी मदत करा. पण कलियुगातला माणूस आहे त्याला आपलं काम फक्त पाहिजे. तर लोक तिथून जात आहेत
खान दृष्टवा चोक्षिता बाला विफलाचा परितोचा मला कोण म्हणाले भोगो साधो क्षरण दृष्ट एक क्षणभर तुम्ही थांबा म्हणाले आणि मच्चिंता बाप्पी नाशे तुम्ही साधू दिसताय माझी चिंता दूर करा म्हणाले ही बघा म्हणाले काय स्थिती आहे म्हणजे तू कोण आहे म्हणजे ही भक्ती आहे माझं नाव भक्ती आहे मग हे तो कोण आहे म्हणजे माझे मुलं आहे काय एकाचं नाव आहे ज्ञान दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य हे कोणालाच नको कलियुगामध्ये बघा तुम्ही भक्ती पाहिजे भक्ती म्हणून नाचत नको पण ज्ञान वैराग्य नको म्हणतात पुढे एखाद्या आपण 10 मिनिटात आटपला ज्ञानाचा स्कंद 6 महिने चालला पाहिजे तो आपण 10 मिनिटात आटपला ज्ञान लोक तर ज्ञान वैराग्याची अवस्था ती झाली म्हणजे माझी मुलं आणि यांची अवस्था कलियुगात अशी झाली म्हणाली की मरायला टिकले त्यांना उठवा म्हणाले अहम भक्ती ख्याता इमो में तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जंजरो माझ्या सेवेसाठी गंगाची नदी आल्या त्यांनी खूप प्रयत्न केला पण तथागतीने श्रेया सेविताया सुरेरूपी माझा काही कल्याण त्यात नाहीये माझं कल्याण कशाचं म्हणाले की मुलं उठण्यात ज्ञानाने वैराग्य उठले पाहिजे म्हणजे तुझी अवस्था अशी का झाली म्हणजे असं की कलियुग जसं राहिलं तसं विक्षित आहे माझी वृत्ती कुठे झाली म्हणजे उत्पन्ना द्रविडे सार वृत्ती कर्नाटके गता भक्ती जी म्हणाली माझी उत्पत्ती कुठे आहे तर द्रविड देशात म्हणजे तमिळनाडूमध्ये वृत्ती कर्नाटके गता आणि मला तारुण्य कुठे प्राप्त झालं कर्नाटकामध्ये कारण भक्त लोक तिकडेच असते महाराष्ट्रात भक्ती नाही म्हणून महाराष्ट्रात सांगितलं क्वचित महाराष्ट्र आपण म्हणतो वारकरी संप्रदायाचं सांगतो ज्ञानोबा तुकारामांची परंपरा सांगतो पण आपल्यात भक्ती नाही जशी भक्ती त्या लोकांच्या तुम्ही पहा कर्नाटकातले लोक जसे भक्त आहेत धर्म कार्य करताना किती कट्टरपणे काम करतात ते त्यांची भक्ती पहा माधव लोक एकादशी केले तर फक्त तीर्थावर करतात त्यांच्याकडे एकादशीला जर तुम्ही कोणी गेलात ना पाणी देणं बाप समजतात ते पाणी देणं खाणं लागलं पाणी सुद्धा देत ते स्वतःच्या हाताला बोर सुद्धा लावून देत नाही तुम्हाला ते बोर दाखवतात तुम्ही जर पाणी मिळत असेल ना तर बोर दाखवतात ते बोर ते बटन आणि तुम्ही ते पाणी तुम्ही तुमचं घ्या इतकी कठोरपणे पाळतात ते एकादशीच्या दिवशी जी भक्ती आहे तिकडे म्हणून वृत्ती कर्नाटक म्हणाले नाही उत्पन्न डोळे साहेब वृत्ती कर्नाटक येता क्वचित महाराष्ट्र पंढरपूर वगैरे जागा क्वचित महाराष्ट्रात जाणारे आणि इथून मी तसं गुजरात देशात गेले म्हणजे गुजरातमध्ये जीर्णता केली तर फक्त पैशाचा विषय काही नाही मोठमोठे पेंडाल आणि नाचणं भक्ती नाही गरबा खेळत राहील काय करून गरबा काढला पण त्या भगवतीला सुद्धा माहित होती की नाही ते काढलं त्याच्यातून नको ते व्हायला आपण नको त्या वाटेवर चाललो हे लक्षात घ्या आपण काय करतोय नको त्या वाटेवर चाललो वृत्ती कर्नाटक करता क्वचित महाराष्ट्र गुरुजनी जीर्णता करता तत्र गोलकले योगात पाकडणे खंडितांग का दुर्बल आमचे बाया पुत्राभ्याम सर्वबद्धता आणि जसं कलियुग झालं तशी मी एकदम दुर्बल झाले पण फिरत त्यावेळेस मी वृंदावनात गेले तर मला वृंदावनात कारुण्य प्राप्त झालं पण माझे ज्ञान वैराग्य जे आहे ते मात्र तसेच वृद्ध आहे वृंदावनात सुद्धा काही झालं नाही म्हणजे वृंदावनात सुद्धा भक्ती आहे पण वृंदावनाच्या लोकांना ज्ञान नको वैराग्य नको हा त्याचा अर्थ आहे ज्ञान वैराग्य क्षीण झाले म्हणजे काय रूपक आहे भक्ती नाव काय पदार्थ आहे काय रूपक आहे लक्षात ठेवा तिला एक चित्र दिले ज्ञान वैराग्य क्षीण झालं तर म्हणजे याचा अर्थ ज्ञान नको आहे वैराग्य नको आहे असा अर्थ आहे मला वाटतं हरिद्वारमध्ये येऊन तरी माझ्या मुलांना काहीतरी घेतली म्हणून मी हरिद्वारमध्ये आहे म्हणाले पण इथं सुद्धा मला गती प्राप्त होत नाही असं दिसतंय आता शोचा मी म्हणून मी शोध करते काहीतरी उपाय करून माझ्या या दोन मुलांना उठवा लहान मुलांना काही विचारत असतो या कार्य हा हरिष्यते करिष्यते विशाळ करू नकोस म्हणाले
हरिश्चंद्र करिष्यति, भगवंत जे करतील ते कल्याण करणारच करतील. तुझं कल्याण करतील असा सामान्य अर्थ आहे, पण हरी करिष्यति ते श्रम, भगवंत जे करतील ते तुझ्यासाठी कल्याण करायला असेल. हरी श्रम करिष्यति, भगवंत कल्याण करतील असा दोन्ही अर्थ आहे. जे करतील ते कल्याण करतील असा विचार करून त्यांनी थोडा प्रयत्न केला उठवायचा त्या दोघांना. कोणाला? ज्ञानेश्वर केला. वेद मंत्र म्हणले, उठवलं. वेद ज्ञाना ने वेळा क्या उठव, उठ उठ, हालायला तयार झाला. मग उपनिषद म्हटले, काही झालं नाही. वेद म्हणले काही उपयोग झाला नाही, उपनिषद काही झालं नाही. शेवटी भगवद्गीता म्हटली. भगवद्गीता म्हणल्यानंतर फक्त त्यांचे पापडी त्यांनी हरवले, पण उठले नाही. आता विचार करायला लागले, आता यांना कुठेतरी नेलं पाहिजे, त्याने उपाय केला पाहिजे असा विचार करत थोडा वेळ विचार केला आणि नारद म्हणाले, असेल तिथंच थांब, मी काहीतरी उपाय शोधतो. आणि आता उपाय विचार करत करत नारद बद्रिकाश्रम क्षेत्रात गेले. तिथं सनकासनंदन सनातन सनत कुमार जे ब्रह्मदेवाचे 5 पुत्र आहेत, 4 पुत्र आहेत, जे 5 वर्षाचे असतात कायम, त्यांची अवस्था कायम पंचवर्षांत ते त्यांच्यात काय फार सुंदर आहे. त्यांच्यात ते कथा करतात. एक वक्ता होतो, बाकीचे 3 श्रोता असतात. असं प्रत्येक वेळेस एकमेकाला ते सांगतात. अशी त्यांची कथा नित्य चाललेली असते. तर ते कथा करण्याच्या निमित्तानं बद्रिकाश्रमी आले होते. तिथे नारद आले. नारदांचा चेहरा त्यांनी पाहिला. नारदांचा चेहरा पाहिल्यानंतर त्यांचे लक्षात आलं, नारद काय चिंता का करताय? त्यांनी वेगळी घटना सांगितली. म्हणजे सोपं आहे, भागवत करा म्हणाले. इथं घेऊन या म्हणे, भक्तीला आणि ज्ञान वैराग्य. तिथं आणलं, तिथं भागवत केलं. भागवत जसं केलं तसं ज्ञान आणि वैराग्य दोन्ही उठले आणि तरुण झाले. त्याचा अर्थ आहे की भागवताचं ज्ञानही मिळतं आणि भागवताचं वैराग्यही मिळतं. भक्ती तर मिळतं, पण ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही ज्ञान भागवताला मिळतं. आपण भागवतकारांचा हा विश्वास आता मात्र घालायला. आत्ताची भागवताची पद्धत आपली जी आहे ती काय करते, प्रसादाची ज्ञान वाढवणारी पद्धत नाही. आता जुनी पद्धत कशी होती की 3 घंटे 4 घंटेची कथा होती. पहिले तर सगळ्यांना संहिता वाचायची, संहिता ऐकायची. सगळ्यांनी संहिता ऐकायला अशी माणसं असायची. एक काळ होता. मी आता आमच्या नांदेडला ज्यावेळेस 96 पर्यंत कथा केली, त्यावेळेस मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं, मला वाटतं की जवळपास 50-60 बाया तरी कथा ऐकली, संहिता ऐकायची आणि संहिता वाचायला बसायच्या. पुस्तक काढून बसायचं. तसं चित्र मला दुसरीकडे कुठं दिसलं नाही, फक्त इंदोरला दिसत. इंदोरला नलरचं वैदिक आश्रम जे आहे तिथे दरवर्षी एका भागवतकाराला ते बोलवतात. गेल्या 82-85 वर्ष झाले. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा माझी कथा 74 होती. मी 74 भागवतकार होतो. तिथे एक मला चित्र दिसलं की ते सगळे लोक सकाळी संहिता ऐकायला यायचे आणि पुस्तक घेऊन यायचे. विष्णू सहस्रनाम भगवद्गीता म्हणायचे. असे होतं. आज काय झालं, भागवताची संहिताच बंद झाली. भागवताचा जे अनुष्ठान पक्ष आहे तो बंद झाला. कित्येक ठिकाणी लोक म्हणतात महाराज आम्हाला संहितेची गरजच नाही, या आणि कथा करा. आणि कथेमध्ये काय करा, तो संत मागवायचे 2-4 अभंग म्हणा, आम्हाला नाचवा, बाकी आम्हाला काय तुमचं ज्ञान तुमचं सगळं तुमच्याजवळ ठेवा. आणि कृष्णाच्या 2-4 खोड्या सांगा समजून तेवढ्या सांगितलं म्हणजे आम्हाला आवडत झालं. याला ज्ञान वगैरे वाढणार आहे का? हो हो, 85 सालापासून आम्हाला मला वाटतं आपण सगळे एका दीक्षितांच्या दिगंबर दीक्षितांच्या सावरवर आला होता. तर भागवत 6 करायच्या वेळेस सामूहिक वाचत होते. 25 जण आले होते ते सावरला. आणि याला म्हणजे जे भाग्यनगर मध्ये कृष्ण मंदिर झालंय, राधाकृष्ण मंदिर, त्या मंदिरात सुद्धा आम्ही अनेक वर्ष जोपर्यंत आम्हाला गमत होतं तोपर्यंत आम्ही सकाळी सांगितलं. तेच आवश्यक आहे. भागवताचं खरं महात्म्य काय आहे का, व्यासांची वाणी येते. आपल्याला किती समजते किती समजत नाही हा वेगळा, पण ती कानावर पडली पाहिजे. काय मोठ्या लोकांचे
शब्द समजू आपल्याला समजू, म्हणजे तेही आपल्याला पवित्र करणारे असतात. ज्यांना काही 25 महिला सामाजिक पालन करायचं. हो, तेच आवश्यक आहे. तेच संपलंय, तेच संपलंय. असो अशा पद्धतीनं भागवत म्हणले हे सगळं झालं. पण नागराला आश्चर्य वाटलं, म्हणजे असं कोण भागवतात एखादा चमत्कार सांगा. म्हणजे चमत्कार सांगतो म्हणले आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. अत्यंत श्रीमंत होता. हे वैशिष्ट्य, नाही तर बहुतेक पुराणामध्ये ब्राह्मण दरिद्री असतो की नाही, पण आत्मदेव तसा नव्हता, श्रीमंत होता. भागवतकारांनी सुद्धा वर्णन छान केले, श्रीमंत होता. मला बरं वाटलं ते वर्णन ऐकून. पण एक होतं, त्याला मुलगाच नव्हता, संततीच नव्हती. त्याला संततीच नव्हती. तर त्या मित्राचं भाग्य असं होतं की त्याला एखादी गाय आणली ना, तर त्या गायीला वासरून होऊन येतं. त्याला झाड जरी लावलं ना, तर त्या झाडाला फळ येईल. असं ते वैद्य होतं. त्यामुळे त्याला असं वाटलं की काय हे आपलं जीवन, या जीवनाचा अर्थ आहे, त्याला फळ येत नाही, ते काय उपयोग काय. आणि असं म्हणून तो कंटाळून तो आत्महत्या करण्यासाठी याच्यात गेला, वनामध्ये गेला. तिथे त्याला एक साधू भेटला. त्याला सांगितलं आज आत्महत्या झालं, पाप नाही. तो म्हणला महाराज मला माझी अवस्था अशी आहे. तर साधू म्हणाले ठेविले अनंत पैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. खरं खरं नियम असा आहे, आपल्या नशिबात नसेल तर फार मागू नये, ते मिळतच नाही. आणि समजा मिळालं नाही ना, तर ते वेळ आपल्याला चांगलं भेटेल. फार आग्रह जर तुम्ही केला, तसं झालं. त्याला खूप आग्रह केला म्हणून स्वामींनी फळ अभिमंत्रित करून त्याला दिलं. ते फळ देतो आपल्या बायकोकडे आलं. त्याची बायको होती तुझी अत्यंत कर्कश होती. तिने विचार केला हे जर फळ मी खाल्लं आणि मला जर खरोखर गर्भ राहिला तर गर्भाचे किती हात असतात, काय असतात ते कोणी सहन करा. त्यापेक्षा एक फळ मी गाईला फेकून देतो आणि त्याने ते गाईला टाकून दिलं ते फळ. पण नवऱ्याला खोटं बोलली ती, मी खाल्लं म्हणून. आणि मग तिने गाईला टाईप केला तिच्या बहिणी बरोबर. बहिणीकडे काय होतं की खाणारे खूप होते पण चेडे नव्हते, दाणे नव्हते. आणि याच्याकडे दाणे खूप होते पण खाणारे कोणी नव्हतं. 8व्या 9व्या वेळेस ती बहीण गर्भवती होती. तर या दोघांनी काय ठरवलं, स्त्रिय चरित्र पुरुषस्य भाग्यम देवोने जाणारी कोणतं मनुष्य, हे एक वाक्य आहे. स्त्रियांच्या मनात जर आलं ना तर काय करतील याचा भरोसा. देवाला सुद्धा करणार नाही म्हणाले, मनुष्याला काय करतो. देवोने जाणारी कोणतो मनुष्य, पुरुषाचं भाग्य काय हे देवाला सुद्धा कळत नाही. आणि स्त्रियच चरित्र, स्त्रियाचं चरित्र, या दोघींनी इतकं गुप्तपणे ते अनुसंधान केलं आणि तो पूर्ण प्रोजेक्ट यशस्वीच केला. म्हणजे हिना आपण गर्भवती आहोत म्हणून नखरे करायचे, नाटकं करायचं आणि प्रसूत पण होणार, ती होणार आणि ते पूर्ण युती आधी. पण लक्षात ठेवा संतांचा प्रसाद आहे तो वाया. पण मी काय म्हणलं, तुम्ही खूप मागे लागलात तर तुम्हाला मिळत नाही. तर संतांचा प्रसाद याला काही भेटत नाही. संतांचा जो प्रसाद तो गाईला भेटतो, याला काही भेटत म्हणजे याला पूर्वेश्वरपर्यंत झालंच नाही. किती मागे लागलं तर ते फार उपयोग नसतो. त्याला कोणतं झालं, हिने आपल्या बहिणीकडून ते पोरगं आणलं, त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आणि आता काय श्रीमंताचं पोरगं एकटं काही दिवसांनी झालेलं तर सगळे लाड वेगळे, तेव्हा त्याला धर्मबंध नाही, कुठले नियम नाही, कसं वागावं काय नाही. लहानपणापासून ते अत्यंत खोडकर निघालं. पण ते कृष्णाला खोडकर नव्हतं, त्याची प्रवृत्ती वाईट होती. आणि काही दिवसांनी त्याला उच्चार काय चोऱ्या कर, हे करते करते. आणि गाईच्या पासून जे जन्मलं ते विद्वान पोरगं जन्मलं, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. ते पोरगं जन्मलं ना, फक्त गाईच्या पोटातून जन्मलं त्याचे कान गाईसारखे ठेवले म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गाईसारखे त्याचे कान आहेत.
आहे करण आहे तो करा. असं झालं. काही दिवसांनी त्याचा तो उच्चार पाहून आत्मदेवाला वाईट वाटलं. उगीच आपण मागितलं. शेवटी आत्मदेव सगळं सोडून मनात गेला. मनामध्ये भगवंताचं चिंतन करत आणि दशमस्य पाठा भागवताच्या दशमस्कंदाचं रोज वाचन करत शेवटी तो मुक्तीला गेला असं भागवताचं सांगितलं. आणि मग इकडं आता धुंदुकारी आणि त्याची ती आई धुंदुली तो रोज आईला पैसे मागत असे दारू प्यायला यायला त्याला नाही दिलं तर आईला मारत असे. शेवटी तिलाही त्रास झाला. एक दिवशी ती सुद्धा गेली. मग आता हा एकटाच राहिला. याला उच्चार मांडला. जेवढं होतं नव्हतं ते सगळं विकलं सगळं घातलं. आता ते सगळं निघून गेलं घरातलं असलेलं. मग आता पोटापाण्यासाठी जास्त चोऱ्या करायला लागला आणि त्याला 4 वेश्या आपल्या घरामध्ये ठेवल्या. 4 वेश्या. आणि ते ज्या व्यक्ती त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची. पण त्यासाठी पाटण्याने चोरी करायची. एक दिवशी त्यानं राजाकडे चोरी केली. फार मोठा दरोडा घातला आणि तिथं त्याचे सगळे अलंकार वगैरे आणले. या चौघींना दिले वाटले. त्या चौघींनी एकंदर परत येऊन विचार केला. म्हणजे काही राजाकडे चोरी केली. आज नव्हते आपण पकडले गेलो तर राजा धागा याच्यावर आपल्याला सुद्धा शिक्षा दिली. त्यामुळे आता हे घेऊन आपण पळून गेलो पाहिजे असं त्याच बाहेर ठरवलं. आणि त्यांनी एक योजना आखली आणि त्याला मारायचं, त्याला खून करायचं. त्याला भरपूर दारू पाजली आणि दोघींनी त्याला असं फास दिला. त्याच्या घरामध्ये दोरी अडकवली. एक एकीकडून उडवली, 2 दुसरीकडून उडवली. तरी ते मेलो नाही. ते मरत नाही पाहिजे. दुसऱ्या ज्या दोघी होत्या त्यांनी कोळशे तापवले, ते निखारे तापवले आणि ते अत्यंत तापवलेले निखारे त्याच्या तोंडात कोंबले आणि त्याला मारलं. अत्यंत निर्घृणपणे त्याचा वध केला. गेला पण गती कुठे भेटते? आयुष्यावर काही कुठलं चांगलं कृत्यच केलं नाही तर ती भेटणार कुठं? गोकर्ण जेव्हा ते बाहेर गेलं होतं त्यांना कळलं की असं असं झालं. त्यांनी आपल्या आई वडिलांच्या नावात आणि याच्या अनाथ म्हणजे मला याच्या नावात वेगवेगळ्या पिंडदामध्ये करून फिरत फिरत गोकर्णाला आपल्या घरी आले. तेव्हा पाहतात तर संध्याकाळी एक आकृती फिरताना त्यांना दिसली. ती आकृती याची होती. गोकर्णाने पाणी शिंपडलं तर कोण येतो तेव्हा दादा मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी. कोकणाला आश्चर्य झालं. म्हणजे तुझ्यासाठी ते गैला श्राद्ध केलं. तो दादा गया श्राद्ध शते नाती नमे मुक्ती भविष्य. म्हणजे पापच एवढे की 100 जरी श्राद्ध केले तर काही होणार नाही म्हणतात. नमे मुक्ती भविष्य काहीतरी उपाय शोधा. पण गोकर्णाने सूर्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याचं स्तंभन केलं. सूर्याला थांबवलं आणि सूर्याला विचारलं. सूर्याने सांगितलं भागवत कथा करा. भागवत कथा कशी करायची ते सगळं विस्तार सांगितला. म्हणजे भागवत सप्ताह केला पाहिजे. सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी हिरण्याक्षरापर्यंत कथा वाचली पाहिजे. सगळं सप्ताहाचा क्रम वगैरे सांगितला. त्याच्यानंतर म्हणजे आपल्या घरी भागवत आहे तर सगळ्या वैष्णवांना पत्र पाठवून बोलवायचं. या आमच्या घरी भागवत आहे असं सांगायचं. विवाह यादृशम वित्तम एक नियम सांगितलेला की आपण लग्नामध्ये जेवढा खर्च करतो तेवढा खर्च भागवतात करायचा. वित्त शास्त्रज्ञ कार्य वित्त शास्त्र करायचं. संविधा वाचायला आपण हे करतो. वक्ता सुद्धा 2 असले पाहिजे भागवताला सांगितलं. म्हणजे एक जर थकला तर दुसरा बोलेल. जप करणारे 5 जण असले पाहिजे. संविधा वाचणारा 1 जण असला पाहिजे. जप करणारे 5 जणांनी संविधा एखादा अक्षर सुटलं काही झालं किंवा कथा सुद्धा पूर्ण होत नाही. वक्ता साधूचं सगळं होत नाही. कोणती पूर्तता करण्यासाठी जप करायला सांगितलं. आणि हविष्यान्न खायचं. जेवण वगैरे काय करायचं त्याचं उत्तर आहे हविष्यान्न वगैरे खायचं. रोज विष्णू सहस्रनाम भगवद्गीता याचा पाठ करायचा. जास्तीत जास्त नामस्मरण करायचं. भागवताचं एक वैशिष्ट्य भागवताने काय साध्य झालं पाहिजे आपल्याला ऐकण्याला गेलं तर नामस्मरणामध्ये आपली रुची वाढली पाहिजे. ते भागवताचं फळ आहे. रुची वाढली एकाला जरी वाढली तर ते भागवताचं फळ आहे. आणि शेवट 7 दिवस कथा करून शेवटच्या दिवशी गोकुळ बातम्या सांगून भगवद्गीतेचा पाठ करायचा. जमल्यात भागवताचा स्वाहाकार करायचा. दशमस्कंदाचा स्वाहाकार सगळ्या भागवताचा स्वाहाकार नाही. दशमाचा फक्त स्वाहाकार. समजा ते नाही जमलं तर 3000 गायकीचा स्वाहाकार करायचा. 12
घालायचं. त्यांना पुरी आणि पायस हे जीव घालायला सांगितलं. भगवंताला पायस फार प्रिय. पायस हे सगळं देवाला आवडतं. भगवंताला आवडतं, देवा म्हणजे श्रीकृष्णांना आवडतं आणि देवीला आवडतं. हे सगळं पायस वगैरे करायचं आणि अशा पद्धतीनं भागवत करायचं. भागवताचा श्रोता हा वैष्णव असला पाहिजे, तो वक्ताही वैष्णव असला पाहिजे. काल त्यांना सांगितलेले 14 गुण वक्त्याने निघाले असले पाहिजे, निस्पृह असला पाहिजे, कथेचं तात्पर्य त्याला लक्षात आलेलं असलं पाहिजे वगैरे वगैरे. ते सगळे वक्त्याचं पाहिजे. असा वक्ता निवडायचा. वैष्णव विप्रा, भागवताला कथा हा विप्रच पाहिजे, ब्राह्मणच पाहिजे, हे लक्षात घ्या. कथा सांगण्याचा अधिकार देतो यमच. तेव्हा विप्रा असतो. विप्र म्हणजे काय? ज्याचं वेदाध्ययन झालं. नुसतं जन्मलेला ब्राह्मण उपयोग नाही, ज्याचं वेदाध्ययन झालं. जन्मला ब्राह्मण हा संस्कारात विजयोचिते वेदाभ्यासे भवेत विप्रा श्रोत्रिय स्त्रीवेदी. असं विप्र असलं पाहिजे, असं ब्राह्मणामध्ये केलं पाहिजे. त्यांचं तो रूढी करून अत्यंत व्रतस्थतेनं किंवा त्या काळात तरी आपल्या घरातून कोणीही निर्मुख जाता कामा नये, कोणाचेही मन दुखवता कामा नये, कोणाचाही अपमान करता कामा नये, कोणाची निंदा करता कामा नये. हे सामान्य नियम आहे, पण पुन्हा शास्त्रता नियम सांगितले. कारण व्रत जेव्हा तुम्ही घेता तर त्या व्रतामध्ये पुन्हा निवडता राहतो, पुन्हा व्रतांना हे नियम सगळं पाळले पाहिजे असं सगळं सांगितलं. त्या पद्धतीनं संपूर्ण भागवत गोकर्णाने करायचं ठरवलं. गोकर्णाने आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा भागवत सप्ताह केला. म्हणून मराठवाड्यामध्ये आषाढ पारायणाची परंपरा इकडे सगळी मराठवाड्यामध्ये आहे. नांदेड परभणी भागात मला इकडे पण ते संभाजीनगर होतं, पण मराठवाड्यामध्ये आषाढ पौर्णिमा म्हणजे आषाढ शुद्ध नवमी ते गुरुपौर्णिमा भागवत खूप ठिकाणी होतं, अजूनही होतं, बरेच ठिकाणी परंपरा आहे. गोकर्णाने सांगितलं. आणि भागवताचे मुख्य भागवत जे आहे, भागवत केव्हा ऐकावं त्याचे महिने जे सांगितले, त्या चैत्र महिना वगैरे तर आहेच, पण भाद्रपद महिना पृष्ठपदी पारायण केला म्हणतात. भाद्रपद पौर्णिमेला पृष्ठपदी पौर्णिमा म्हणतात. त्या पौर्णिमेला भागवत ऐकलं पाहिजे. त्या पौर्णिमेच्या दिवशी भागवत बसेल एवढा सोन्याचा सिंह तयार करायचा आणि तो सिंह ब्राह्मणाला हे सिंह समन्वित त्या सिंहासह ब्राह्मणाला त्या पोथीचं दान करायचं. म्हणजे तेवढा काळ तुम्हाला वैकुंठ लोकांना राहण्याचं फळ मिळतं. ते पृष्ठपदी पारायण झाले. अशा पद्धतीने त्यांनी मुख्य का तर शुकाचार्यांनी परीक्षितेला त्या काळात सांगितलं. भाद्रपद पौर्णिमा, भाद्रपद नवमी मराठवाड्यात शक्यतो हे भागवत होत नाही, कारण त्या काळात आपल्याकडे लक्ष्मी असतात. पण पृष्ठपदीचं पारायण शक्यतो आपल्याकडे भारतामध्ये करत नाही. पश्चिम महाराष्ट्रात करतात किंवा अन्यत्र करतात, तरी होत नाही. म्हणजे भाद्रपद शुद्ध नवमी ते पौर्णिमा. पण त्यावेळेस शुकाचार्यांनी परीक्षितेला सांगितलं. ते मुख्य दिवस आहे भागवताचा. अशा पद्धतीने सांगितलं. त्याप्रमाणे गोकर्णाने केलं. आता हा धुंदुकारी उद्धारायचा आहे, तो त्याची वाऱ्याची झुडूप होती, कारण त्याचा देव वारिणी आहे. पिशाचाला आपल्यासारखं देह नसतो, एका ठिकाणी बसता येत नाही त्याला, वारीची झुडूप जातं. म्हणून त्या पिशाचाला एकत्र बसण्यासाठी एक बांबू घेतला 7 काठीचं, त्याच्यात त्याला बसवलं आणि मग एक दिवस झाले की काठ फोडायची, 2 दिवस करत 7व्या दिवशी ते पिशाच एकदम विष्णू स्वरूप घेऊन बाहेर आले. विष्णू रूपता करतात. भगवंतांनी त्याला स्वरूपता नावाची मुक्ती दिली. सर्वपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ज्या मुक्ती आहेत त्या सायुज्य मुक्ती मुख्य. तर स्वरूपता भगवंतासाठी त्याला रूप प्राप्त झालं आणि तो उद्धरून गेला. तो म्हणला धन्य भागवती कथा. भागवता इतकी धन्य कथा कोणती नाही. तर माझ्यासारख्या पापाला सुद्धा त्याने उद्धरलं. सगळ्यांना आनंद झाला, सगळे आश्चर्यचकित झाले. आणि मग त्या धुंदुकारीला नेण्यासाठी विमान आलं. ते विमान आल्यानंतर गोकर्ण म्हणाला आम्हाला पण विमान नाही आलं. सगळ्यांना विमान आलं, आम्हाला सगळ्यांनी कथा ऐकली. मग त्यामुळे यानं जसं ऐकलं, कर्णाचे आपल्या इंद्रियांचे कान करून जसं त्यानं ऐकलं तसं कोणी इतरांनी ऐकलं नाही. श्रवणं कृतं न मननं कृतं. त्याचं मनन जे करायला पाहिजे, तो रात्री मनन करत असे. कथा झाली, दिवसभराची कथा झाली की रात्री मनन करायचं, त्याचं चिंतन होतं. काय त्याला उतरून जाण्याची आशा होती, इच्छा होती, तीव्रता होती. तर त्याला अत्यंत तीव्र भक्ती त्यानं ऐकलं. तसं या लोकांनी केलं नाही.
कोकण आणि दुसऱ्यांदा भागवत ठरवलं आणि दुसऱ्यांदा भागवत झाल्यानंतर त्यांच्यासाठी साक्षात भगवंत तिथे प्रकट झाले. प्रल्हाद स्थानधारी, प्रल्हादाने काल मृदंग वाजवायला सुरुवात केली, इंद्राने गायन करायला सुरुवात केली. असं सुंदर असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झाल्यानंतर त्या सगळ्याचा उद्धार झाला. अशी ही श्रीमद भागवत कथा. भागवत हे मात्र भागवतात नाही, हे पद्मपुराणात येतं. भागवत पुराणाचं महात्म्य अन्य पुराणांतर्गत आहे, लक्षात ठेवा, पद्मपुराणांतर्गत आहे. असं ही धन्या भागवत या भागवताचं सांगितलंय की दररोजच्या दररोज जेवढं होईल तेवढं भागवताचं श्रवण करा. श्लोकम वा श्लोक पादम वा, फार सुंदर सांगितलं. तुम्हाला वेळ नाही ना, तसं तर भागवताची पारायणाची पद्धत अशी तर रोज 12 अध्याय वाचायचे. जुने जे लोक होते, जुने पुराणी लोक जे होते, भागवत काय होते, त्यांचं स्वतःच्या अनुष्ठानामध्ये 12 अध्याय रोज असायचे. ही भागवताची खरी पारायणाची पद्धत. पण वेळ नाही, काही नाही, पण काय करा, तर एक श्लोक वाचा. आता ह्याच्यापेक्षा कमी वेळ श्लोक त्यांनी त्याच्यातच सांगितलं, श्लोकम वा श्लोक पादम. ठीक आहे, सगळा श्लोक शक्य नाही, त्याचा एक चरण साधारण अनंतू वृत्ताचा एक श्लोक 32 अक्षराचा असतो, त्याचा एक चरण 8 अक्षर. तुम्ही 8 अक्षरातून 2 चरण म्हणा, है की नाही? तेवढं जरी म्हणलं तरी जीवनाचं कल्याण आहे. करो नास्ते व नास्ते व नास्ते व विद्यमान, हे लक्षात ठेवा. असो गेल्या 7 दिवसापासून उत्तम अशा योजनामध्ये आपण एक श्रीमद भागवत कथा करण्याचा प्रयत्न केला. यथाशक्ती यथामती. मी पहिल्या दिवशी सांगितलं, पाठीमागे त्यातून वेदांतरत्न वगैरे एवढं मोठं लिहिलं, त्याला काही अर्थ नाही. भागवत कोणाला मिळतो माहितीये का? अहम वेत्ती शुको वेत्ती श्रुतो वेत्ती वाला श्रीधर सकल वेत्ती चिन नृसिंह प्रसादतः. या 4 माणसाला खरं भागवत कळतं, मला मिळत नाही. भागवताचं सगळं तळाचं जे खरं ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत जेवढं जमलं तसं जमलं. पण असे गरुड उडतो म्हणून माशी उडून याचा काही नियम नाही, पण आपण माशी सारखं उडायचं. कळलं? नवपतत्यात्म समम पतत्रिणा, खाली कसं वाटते, नवपतत्यात्म समम पतत्रिणा. आकाशामध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपापल्या शक्तीने उडत असतो. त्याप्रमाणे आपण जेवढी शक्ती आहे त्या शक्तीनुसार यथाशक्ती यथामती, जसं तो सोहम व श्रावयिष्यामी यथाधीतम यथामती, तसंच आमची जेवढी शक्ती आहे जेवढं जमलं गुरुकृपेने जे काही 2 अक्षर आली ती सगळी या ठिकाणी मांडण्याचा तुमच्यामध्ये गुरुजी आहेत असं पाहून मी ठरवले. म्हणून एक प्रकारे गुरुरधीतम, गुरुने निवेदित. गुरूंच्याकडे शिकायचं, गुरुंना ते अर्पण करायचं. तुम्ही सगळे श्रोते गुरुस्वरूप आहात, म्हणून तुमच्या चरणी सगळी ही कथा गुरुजींच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या 7 दिवसाच्या वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल Hare Krishna
प्रसन्न आहे सगळेजण. हा जो आनंद आपल्याला या 7 दिवसात मिळाला, थोडंसं आज सकाळी उठल्याबरोबर माझ्या मनाला एक विचार आला की नेमकं या आनंदाच्या मागे काय बरं कारण आहे, कोण आहे या आनंदाच्या मागे, कशामुळे ही प्रसन्नता आपल्याला प्राप्त झाली. साहजिकच त्याचं उत्तरही माझ्या अंतर्मनाने दिलं की प्रत्यक्ष आनंद स्वरूप परमात्मा जो इथं उपस्थित आहे, कथेच्या रूपानं आणि श्रीमद भागवत ग्रंथाच्या रूपानं सुद्धा, त्या आनंद स्वरूपाचीच ही सगळी किमया होती आपल्याला प्रफुल्लित करण्याची, आपलं मन प्रसन्न ठेवण्याची. काल सुदर्शन सांगितल्याप्रमाणे या आनंदाची प्रचिती जी आपल्याला येते त्यामागे कथेचा प्रवक्ता जो असतो त्याचा फार मोठा सहभाग झाला, पण त्याचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी असतं. आणि या प्रवक्त्याच्या ठिकाणी 14 गुण असावे लागतात असंही त्यांनी सांगितलं. आपल्या शास्त्रीयतेही काही गुणांचा उल्लेख केला. आणि या 7 दिवसात त्यांनी दररोज ही कथा ऐकली आहे. त्यांना हे सत्य पटेल की हे 14ही गुण आपल्याला अद्वैत रत्न प्रमोद शास्त्री मी एक सामान्य स्त्री आहे. मला या ज्ञानरेत्याचा विधी वगैरे काहीही माहीत नाही. मी आज आपण मनोगत फक्त व्यक्त करणार आहे आणि नेमकं काय कसं घडलं आणि कशातून हा सगळा सोहळा झाला हे अगदी थोडक्यात मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे. व्यासपूजनाचा एक विधी असतो तो आपण इथं करणार आहोतच. पण तत्पूर्वी काय असतं की अशा सत्कर्मातून हे जसं व्यक्तिगत कार्य तसं समाज कार्य पण आहे, तर त्यामध्ये इतरांनी जी प्रेरणा घ्यावी यासाठी काही गोष्टी आवर्जून सांगायच्या वाटतात त्या मी या ठिकाणी सांगणार आहे. की विधिवत व्यासपूजन होईल, आपणही प्रवक्ता किती श्रेष्ठ होते, किती अधिकारी होते याची प्रचिती आपण घेतली 7 दिवसांमध्ये. पण तरी सुद्धा मला 2 मुद्दे आपल्याला सांगायचे. सर्वात प्रथम काही महिन्यांपूर्वी मला तर नेमक्या त्यासाठी तरी एकटेपणाने सांगितलं, पण मला तेवढं आठवत नाहीये कारण मी थोडं इतर ठिकाणी मी थोडी व्यस्त होते, त्यावेळेला बाहेरच होते, नर्मदा यात्रेला मी गेलेले होते. आणि तेव्हा सहज माझ्या मनामध्ये विचार आला की आपण भागवत कथेचं आयोजन करावं. आणि का पण जाणे, पण हा पण विचार अगदी आपोआपच सुचला की प्रमोद शास्त्रींना आपण या कथेसाठी बोलवावं. आणि माझं काय सगळ्यात नियंत्रण वैशिष्ट्य की मनामध्ये काही विचार आला की लगेच तो बोलून दाखवायचा. म्हणून मी त्यांना लगेच फोन केला आणि विचारलं की आपण या का, माझी इच्छा आहे. तसा परिचय आहे विष्णू सहस्रनाम ग्रंथाच्या निमित्ताने त्यांचा माझा परिचय होताच आणि एकूणच त्यांचं सगळं व्यक्तिमत्व स्वभाव याची थोडीशी कल्पना होती मला. त्यामुळे ते जर त्यांना वेळ उपलब्ध असेल तर ते येतील असं मला अशी खात्री होती. म्हणून मी त्यांना फोनवर विचारलं आणि लगेच त्यांनी होकार दिला. एक घटना किती महत्वाची म्हणजे आता त्याचे काही संदर्भ मला लागत नाही की त्यांनी मला लगेच होकार दिला. त्यानंतर 2-3 महिने तर मी कोणाला हा विषय बोलले पण नाही, कारण ही पण तयारी प्रत्यक्षात 1 महिन्यामध्येच केली नंतर. पण त्यानंतर काही लोकांनी मला विचारलं जेव्हा त्यांना कळलं साधारण 3 आठवडे 1 महिन्यापूर्वी की अशा प्रकारची कथा मी आयोजित करते आहे, त्यावेळेला ते म्हणाले प्रभू शास्त्रींची कथा आणि तुम्हाला त्यांनी होकार दिला. म्हटलं हो. आम्ही म्हणे 2-3 वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतो म्हणजे आम्हाला नकार देतात. मला माहिती नाही काढून मला होकार दिला. नुसता होकार दिला हे महत्वाचं नाही. मला सांगायचे महत्वाचा मुद्दा वेगळाच आहे की त्यांनी मला फोन केल्याबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगितली की तुम्ही कोणत्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. म्हणजे शास्त्रीजींची व्यवस्था म्हणून राहण्याची असेल, भोजनाची असेल, त्याचं दडपण घेऊ नका. त्यांच्या या 2 वाक्यांनी मी अगदी निश्चिंत झाले. आणि आणखी एक आपल्याला सांगते या ठिकाणी आताच त्यांनी सांगितलं की वक्ता निस्पृह असावा. काही गोष्टी जाहीरपणे सांगू नये पण मी मुद्दाम सांगणार आहे कारण त्यातून आपल्याला प्रेरणा मिळणार आहे. आणि चांगला वक्ता कसा असतो, चांगला शिष्य कसा असतो हे पण मला आपल्याला सांगायचं आहे. कारण जसं आता त्यांनी शब्द वापरलाय आणि
काही उल्लेख सुद्धा केला संभावनेच्या बाबतीत. आणि त्यातूनही त्यांचा जो शिष्य त्याला संविधान वाचनासाठी येणार होता हे म्हणजे ठीक आहे ना, आपण आपल्या मनामध्ये जे काही आहे ते जरी कितीही हे असलं तरी त्याच्या मनात काय आहे त्याची अपेक्षा काय हे आपल्याला कळावे तर खरं ना, आणि ते आपलं कर्तव्य पण आहे. म्हणून मी त्याला फोन करून विचारलं, त्यावेळेला त्याने जे उत्तर दिलं ते पण आपल्याला सांगायचं. तो म्हणाला, काकू मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अमुक एक अशी मला संभावना द्या असं मी सांगणार नाही, सांगू शकत नाही. कारण हे सांगितलं की माझ्या गुरूंनी मला असं सांगितलं की ज्या दिवशी तू भागवताची संभावना एखाद्या यजमानाला सांगशील त्या दिवसापासून तू माझं नाव गुरुजी म्हणून सांगायचं नाही. आपण म्हणतो सगळं बदललंय, वातावरण बदललंय, जग बदललंय, पण असे निष्ठुर लोक जे आहेत, निष्ठावान लोक जे आहेत, शिष्य असो गुरु असो, हे आजही आहेत. आणि त्यांची जी उपासना आहे, त्यांची जी तपश्चर्या आहे, त्यांची जी साधना आहे, त्यामुळे आज आपण चांगल्या स्थितीत आहोत असं मला अगदी प्रत्येक वेळी जाणवतं. तर हा मुद्दा मला आवर्जून सांगावा वाटतो. हे दोन वाक्य ना मला प्रमुखांनी सांगितले की तुम्ही कशाचाही गडबड घेऊ नका. आणि इतकंच नाही, ते तर मला म्हणाले की तुम्ही ते मुगाचं कढण काय असतं, मला ते नेमका माहित नाही ते कसं करतात वगैरे, नंतर मी ते माहिती करून घेतलं. पण ते मुगाचं कढण जरी तुम्ही मला दिलं तरी मला चालेल म्हणे, मी त्याच्यात अगदी प्रसंग मला ते आवडतं म्हणे. मी तसं दिलं नाही पण काय करणार, माझ्या बहिणी सगळं जे काही त्याची व्यवस्था करते ते करायचा प्रयत्न केला. तरी देवाने पण खूप मला सहकार्याच्या बाबतीत केलंय. आणि अर्थात त्यांची ती इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेला अनुसरून मी पण त्यांना त्या गोष्टीला परवानगी दिली की मुक्कामाला शास्त्री त्यांच्याकडे जायचं असं त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे ते सगळं घडलेलं. आणि एक मुद्दा म्हणजे चौधरी महाराज म्हणाले परवा बोलता बोलता की विराटांनी हे रत्न हुडकून काढलं आणि इथं आणलं त्यासाठी. प्रमोद शास्त्रींच्या संदर्भात ते बोलत होते. मला एक सांगायचंय की हे रत्न मी हुडकून काढलेलं नाही, हे रत्न माझ्या सद्गुरूंनी इथं पाठवलंय. मी आपल्याला सांगते ही जी प्रेरणा आहे ना भागवत कथेची, यात माझं काही नाही. तुम्ही माझं काही लोकांनी कौतुक केलं पण माझ्या कर्तृत्वाचा वाटा याच्यात काहीच नाही. सगळं जे आहे याच्या पाठीशी जे पाठबळ आहे ना ते माझ्या सद्गुरूंच. ते मला एकदम एक आठवण झाली की विवाहाच्या वेळेला आपण ते काही मुहूर्ताचे गाणे असतात, त्या मुहूर्ताचे आपले वाक्यांचे गाणे असतात आणि त्या गाण्यामध्ये असेच गाणे भावार्थ आपल्याला फक्त सांगते की त्या गणपतीला आवाहन केलेलं असतं आणि त्याला सांगितलं असतं की हे गणेशा आता आमच्याकडे कार्य आहे फार मोठं आणि या कार्यामध्ये हे कार्य निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, त्यासाठी तू कंबर कसून इथं उभं राहायचं. तसं माझे सद्गुरू या ज्ञानयज्ञाच्या जेव्हापासून हा विचार मनात आला, हा संकल्प झाला, अशक्य संकल्पाचा दाता परमात्मा म्हणतो आपण, तसा हा संकल्पही करून देण्यामध्ये त्यांचाच भाग लक्षात घ्या. त्यांच्या प्रेरणेनेच हा संकल्प झाला, नुसता संकल्प झाला नाही. तर माझ्यासारख्या बाईच्याकडे काय क्षमता आहे मला सांगतो तुम्ही. माझ्या वयाचा विचार करा, सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हे म्हणजे हे करणं काही शक्य नव्हतं. पण हे इतकं सहजतेने झालं, सुलभतेने झालं. माझे सद्गुरू कंबर पासून माझ्या पाठीशी उभे होते. मी सांगते कोणत्याही संकल्पामध्ये काही प्रतिबंध येतात नाही असं नाही, काही प्रतिकूलताही निर्माण होते पण ती अगदी त्या वेळेत होती आणि ती इतकी सुलभतेने दूर झाली. लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणजे मी जेव्हा प्रभूशास्त्रींना फोन केला आणि जेव्हा हे ठरवलं त्यावेळेला माझ्या मनात थोडी पण भीती नव्हती. म्हणजे मला असं काही वाटलंच नाही हे काम खूप कठीण आहे, आपण असं करू शकू का नाही याचा विचार करा, मग हे ठरवलं सगळं आपोआप ठरवलं गेलं. आणि नंतर मला मी आपल्याला सत्य सांगते ही गोष्ट की मला 4-5 जण प्रत्यक्ष मला येऊन म्हणाले की म्हणजे तुम्ही भागवताचं आयोजन केलं, तुम्ही एकट्याने कसं काय शक्य आहे म्हणे, तुमच्या पाठीशी गुरुजी काय कसं काय करणार तुम्ही. मग मला वाटलं की आम्ही लिहून तर कठीण आहे आणि आपण तर करून बसू. पण माझ्या मनात कोणत्याही अगदी सुरुवात
निश्चय मी केलेला होता. तो माझा निश्चय पाहून सद्गुरूंनाही माझी दया आली आणि त्यांनी ही सगळी मदत या ठिकाणी उभी केली माझ्यासाठी. आणि माझ्या घरची माणसं मी म्हटलं तसं माझे सासरचे माणसं वगैरे माहेरची माणसं ही तर आहेतच, पण या आवर्जून नोंद करावीशिवाय ते सांगावं असं वाटतं ते म्हणजे माझ्या मैत्रिणी. त्यांना कोणाला मी कधीतरी मला तर आता आठवत पण नाही, पण मी काही जणींना भगवद्गीता शिकवली, कोणाला विष्णू सहस्रनाम शिकवलं. मी नेहमी यांना सांगते मी मला कणभर दिलं, पण भगवंतांनी मला माणभर दिलं त्याच्या बदल्यामध्ये. आणि त्यातून त्या सगळ्या मैत्रिणी जेव्हा भावाच्या प्रेमाच्या मला मिळाल्या आणि कुठून आल्या. नागपूरहून माझी मैत्रिणी एक मुद्दाम भागवत कथेसाठी आली. डॉक्टर सुनीता कुलकर्णी आता ती तर उभीच आहे. मला सौंदर्यवरांचा हा मोठा कार्यक्रम हिने नांदेडला केला. शंकराचार्यांच्या घरी 4-5 दिवस वास्तव्याला होते. खूप मोठी व्यक्ती आहे आणि फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. तब्येत अजिबात तिची बरी नाही, तरी पण तिने मला सांगितलं होतं की मी 2 दिवस का होईना तुझ्याकडे येऊन जाईल. ती आलेली आहे आणि उज्ज्वला पैसे तर पुण्यातून सुद्धा मी आली या मुद्द्यासाठी. तिला तर अनुभव होता नैमिषारण्यामध्ये तिने कथा केलेली आहे. आणि विद्या पुस्तक आहे. मंदिरातला सगळा जो काही भाग असतो व्यवस्थेचा तो सगळा या दोघींनी सांभाळला, घरी सगळ्यांनी सांभाळला. आणि माझ्या परिवारातले सगळे लोक, माझ्या गुरुभगिनी यांनी आता कोणाकोणाची नावं घेऊ, खरं म्हणजे नावं घ्यायला हवेत. वैशाली आहे, चंद्र आहे, बकुल देशपांडे आहे, सीमा सराफ, अनुराधा पेटे आहे, उषा कुलकर्णी आहे. या सगळ्यांनी मला खूप मदत केली. माझ्या पाठीशी या सगळ्या खंबीरपणाने उभ्या राहिल्या आणि म्हणून हा सगळा कार्यक्रम आपल्याला यशस्वीतेने पार पडलेला दिसतोय. आणखी कार्यक्रमाच्या निमित्ताने परिश्रम करावे लागले. परिश्रम तर करावे लागतातच, पण त्या परिश्रमाचा शीळ कुठेही आलेला नाही, कुणालाही आलेला नाही. हे आपल्याला आवर्जून मला सांगावं वाटतं की दररोज मी सुद्धा म्हणजे मला सुदर्शन म्हणायचा कापू तुम्हाला म्हणजे कसं काय होतंय व्यक्त नाही, पण काय काहीच नाही. मला अतिशय प्रसन्नता. काय परिस्थितीचं काय झालं असेल त्याचा एकदा आपण कल्पना करू शकतो की आपल्यासारखे अतिसामान्य बाकीच नाही आपल्याकडे, तरी सुद्धा आपल्याला एवढी क्षमता किंवा एवढा प्रसन्नतेचा अनुभव येतो, एवढं भगवंत आपल्याकडून करून घेतोय. हे काय कमी आश्चर्य म्हणजे आपण आधी एक पाऊल टाकत भगवंत 10 पावलं टाकून आपल्यापर्यंत येतो. ही अनुभूती या सगळ्या कार्यक्रमातून आपल्याला आलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी या कथेसाठी खरं म्हणजे मला एक 2 जणांनी विचारलं होतं की आपल्याकडे फार चांगल्या प्रकारचे हॉल उपलब्ध आहे, तर तुम्ही ते हॉल घ्या. पण माझं पहिल्यापासून मी सांगते माझे सद्गुरू माझं खूप हट्ट बरोबर. माझ्या एकही गोष्ट या यज्ञात अशी झाली नाही की ती माझ्या मनात होती आणि ती झाली नाही. मी हे अभिमानाने बोलत नाहीये, अहंकाराने तर नाहीच नाही, पण मला माझ्या गुरूंचा मोठेपणा सांगायचा आहे की आपला लाडकं लेकरू काय छोटे छोटे इच्छा असतील पण ते पूर्ण करतात. ते म्हणजे मला मंदिराची कथा व्हावी अशी इच्छा आहे. आणि म्हणून मी त्या लोकांनी मला आवर्जून विचारलं होतं, त्यांना नम्रपणाने नकार दिला आणि इथं मी राम मंदिरामध्ये कथा करण्याचं ठरवलं. हे राम मंदिर आपल्याला इथल्या सगळ्या विश्वस्त मंडळींनी रत्नवर्ती लावले आहे. त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला. सगळ्या प्रकारची व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिली आणि याच्या इतकं पवित्र स्थान प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये भगवान गोपाल कृष्णांची कथा आपल्याला ऐकायला मिळते. ही किती चांगला योग होता. आणि याची मला आधीपासूनच जाणीव होती की इथं जे पावित्र्य आहे, इथे पावित्र्याचे स्पंदन आहे, ज्योतिर्लिंग बसले, दांडेले बसले, किती वर्षांची परंपरा आहे त्या मंदिराला, किती वर्षांची उपासना इथे होते आणि ती पावित्र्याची जी स्पंदन आहे त्याचा लाभ आपल्याला कृष्णकथेच्या वेळेला होणार आहे. आणि म्हणून माझा आग्रह होता की आपण राम मंदिरामध्ये ही कथा करावी किंवा घ्यावी, आयोजित करावी आणि त्याप्रमाणे ती इच्छा पूर्ण झालेली आहे. तर या सगळ्या विश्वस्त मंडळींचे आभार मानते. रत्नवर्ती राहण्याचा विशेषतः आभार मानते. त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी मला आपले रोज फोन करून आवर्जून सांगत होते की ताई तुम्हाला काय काय हवं आहे मदत तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला सगळी व्यवस्था करून देतो. फोन करताय होईल पण त्यांनी फोन करून मला म्हणत होते रोज. त्यानंतर आहेरकर जे आहेत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने आणि अतिशय छान पद्धतीने आपल्याला या ठिकाणी व्यासपीठ आहे, त्याच्यानंतर ध्वनी व्यवस्था आहे, ही सगळी उपलब्ध करून दिली. आमचा प्रसाद जोशी सगळ्यात मुख्य प्रश्न होता प्रसादाचा. याचं नावच प्रसाद आहे, कारण शास्त्रीजी मला माहितही होतं, मलाही तेच आवडतं, मलाही तेच अपेक्षित होतं आणि मी ते करीन अशा प्रकारचा निश्चय पण होता आणि त्यांना मी तसं आश्वासन पण दिलं होतं. पण हे जरी सगळं असलं तरी प्रत्यक्ष होणं हेही गोष्ट महत्त्वाची
लोक आहेत आणि यासाठी मला मदत केलेली आहे. हार्मोनियम काय त्याचं हार्मोनियम नाही सिंथेसायझर तर हे अरुण मुळे जातात. म्हणजे त्यांच्या त्या वादनामध्ये आपण इतकं मंत्रमुग्ध झालो होतो की टाळ्या वाजवायचंही भाग विसरून जातो. सांगावं लागलं की टाळ्या वाजवा. टाळ्या न वाजवण्याचं कारण त्यांचं वादन आपल्याला आवडलं नाही हे नव्हतं. आपण अति मंत्रमुग्ध झालो होतो. भाग हरपले रस पिता कशी आपली गत या कथेच्या वेळेला झालेली होती आणि वादनाच्या वेळेला सुद्धा झालेली होती. हे त्याचं कारण आम्ही या ज्ञानयज्ञाच्या निमित्ताने अनेक विद्वानांचं महनीय व्यक्तींचं आगमन इथे झालं. शास्त्रीजींनी पण सांगितलं की हा एक शुभ संकेत असतो. अनेक शुभ संकेत मिळाले बघा या ज्ञानयज्ञामध्ये. सगळेच काही तर सांगता येतील याच्यातला भाग नाहीये. पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे वेदमूर्ती गोडस्कर शास्त्री. 2 दिवस त्यांचा या ठिकाणी मुक्काम होता. घरी पण ते संहिता श्रवण करण्यासाठी त्यांचाच विद्यार्थी संहिता वाचन करत होता. तरीही ते श्रवणासाठी आले. या सगळ्या लोकांकडून बघा यांच्या जवळ काय हवंच वाटतं मला की त्यांचं नुसतं कथा कीर्तन प्रवचन ह्या गोष्टी नाही येतो. यांचा सहभाग बघा पावलं पावली आपल्याला शिकायला मिळतं. पावलं पावली ते जे बोलतात ना सहज बोलणे हा असा मित्र उपदेश त्यांचं जे बोलणं आहे आपल्याशी असेल किंवा इतरांशी किंवा आजूबाजूच्या सगळ्या लोकांशी त्या बोलण्यातूनही अर्थात तेवढी चाळाक्षता आपल्याकडे असावी लागते. मग आपल्याला कळतं की यांची वृत्ती कशी आहे काय यांना एवढं पावित्र्य तेज जे प्राप्त झालेले ना त्यामध्ये काय मर्म आहे हे त्यांच्या आचरणातून आपल्याला दिसतं. आणि त्याची अनुभूती त्या महान व्यक्ती जेव्हा आपल्या अवतीभोवती असतात त्यावेळेस त्याची जाणीव होते. गोडस्कर शास्त्री या ठिकाणी कथेला आले. आपल्या घरी पण आले. 2 दिवस त्यांचं वास्तव्य होतं. त्यानंतर भागवताचार्य बालकोचे त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्याला आशीर्वाद दिले. प्रवीण गुरुजी आले होते. रामचंद्र महाराज आले होते. विशाल गुरुजी तर तुम्हाला सांगताना मी म्हणजे प्रभू शास्त्री पण म्हणाले की तुला वाचवला. मी त्यांना म्हणते मी हलकून येणार आहे म्हणाले ते आल्यानंतरच करत होतं म्हणे. आणि खरंच ते पण त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे तितके ते व्यस्त असतात. आता त्याकडे सध्या गोंधळाचा उत्सव सुरू आहे. अतिशय निस्सीम असे रामभक्त आहे आणि खरोखरच एकूणच त्यांचं सगळी व्यस्तता पाहतात त्यांना असं येणं खूप अवघड होतं. तरीही वेळात वेळ काढून ते इथं पण आले आणि घरी पण आले. केवळ मी म्हटलं म्हणजे काय आहे असं आपल्यामध्ये आपल्याला तर काहीच नाही तरी सुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती ब्रह्मशास्त्री सुद्धा खरं म्हणजे माझ्यासारख्या एका स्त्रीने त्यांना भागवत कथा करण्यासाठी बोलवावं त्यांनी यावं हे सगळं खूपच म्हणजे मला ते दिव्य गोष्ट वाटते. पण आता हे सगळे माझ्या सद्गुरूंचंच कर्तृत्व आहे. लक्षात घ्या त्यांच्या कर्तृत्वाशिवाय हे घडलेलंच नाही. मला फक्त त्यांनी या ठिकाणी निमित्त मात्र म्हणून समोर केलेलं आहे आणि या सगळ्यांच्या दर्शनाने आणि या भागवत कथेने आपण खरोखर धन्य झालेलो आहोत. आता सर्वात शेवटी आपले सगळ्यांचे आभार. कारण भक्तानो हे श्रोते आमचा राधे राहिला. राधेबद्दल काय बोलावं किती गोड भाव आहे बघा. त्याच्या नावाच्या निमित्ताने भागवताचं विस्मरण भगवंताचं विस्मरण या 8 दिवसात एक क्षणभरही झाले तर ती परमेश्वरांना व्याकुलत आलेली आहे ना. तर तसं सतत त्याचं नाव माझ्या तोंडापर्यंत राधे राधे आणि दर्शन सुदर्शन सारखं आपलं सुरू होतं. आणि हे दोघं मी म्हटलं ना वसुदेवला थोडा वेळ मी परवा म्हटलं एका म्हातारीने घेऊन कोबड्या घेतल्या आणि कथा झाली म्हटलं. तर असं हे दोघं थोडे गोड आहेत आणि त्यांनी सगळी बाजू सांभाळली. सुदर्शननी संहिता इतकी छान वाचली. शास्त्रीजी म्हणाले ना ते काही ऐकायला होत्या तर आपणही संहिता आवर्जून ऐकण्याचा प्रयत्न करा यापुढे जेव्हा आपल्याला ऐकायला मिळेल. कारण सुदर्शनचं वाचनच असं होतं अगदी स्पष्ट अगदी स्वच्छ उच्चार आणि त्याकडे थोडा वेगही होता. असं नव्हतं की वेग नाही म्हणून. आणि राधे येतं ते नावाप्रमाणेच राधे आहे. त्याच्या मुखाचा गोडवा जर आपण बघितला तर आपल्याला ती अनुभव येईल. उत्कृष्ट तबला त्याने वाजवला आणि सगळ्यात सर्वगुण संपन्न आहे तो सुद्धा. त्याला मी जे म्हणेल ते तो करत होता. कारण माझी बाजू किती लंगडी आहे त्याची त्याला जाणीव होती. त्याला म्हणतात राधे आज विषय करायचा करतो आणि बरं आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो केवळ तबलाच वाजवतो असं नाही. सामवेदाचा त्याचा अध्ययन झालेला आहे आणि सामवेदाप्रमाणे आहे. आज त्यांनी सामवेदाचे मंत्र म्हणते. जेव्हा मी पूजन केलं या दोघांचं दर्शन करण्यात त्याचं त्यावेळेला सामवेदाचे मंत्र मला अतिशय आवडतात आणि मला आवडतात म्हणून त्या वेदमंत्रांचं गायन त्यांनी आज पुन्हा केलं. कारण ते मंत्र त्याला जरी झालेला होता आज म्हणतात
मी ते 2-3 मंत्र म्हणतो आणि ते मंत्र म्हणले आणि जास्तीत जास्त मला निश्चित करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला. आनंदित ठेवण्याचा, आनंद तर होताच, पण कधी कधी गडबड येतं ना आपल्याला की आता इतके एका पाठोपाठ सगळे कार्यक्रम, घरचं सगळं करायचं, इकडचं सगळं, आणि हे होईल का नाही असं वाटायचं एकदम. मला तिला जरी खूप जण असले तरी थोडंसं आपल्याला जबाबदारी असते. मग त्यावेळेला ते दोघं सांभाळले, काकू एका दिवसात आम्ही आहे, सांगा काय करायचं. तर असं त्यांनी मला फार मोठं आश्वासन दिलेलं होतं. आणि आता सगळ्यात शेवटी आपण सगळे श्रोते बघता हे श्रोते विना शास्त्रीय आनंद झाला संभाजीनगरला रक्षा करायची. कारण काय आहे की त्यातल्या राम मंदिर आहे संभाजीनगरचं. इथे एक जी परंपरा आहे ना वक्त्याची आणि श्रोत्याची, ही परंपरा फार मोठी आहे बघा. मी स्वतः इथे नांदेडला असताना रामजन्माचा रामनवमीचा एक उत्सव पूर्णपणे कीर्तनासाठी मी 6 दिवस आले होते. त्यावेळेला मला असं वेगळंच दड पडलं. म्हणजे नांदेडला कीर्तन करणं वेगळं आहे आणि इथल्या राम मंदिरात कीर्तन करणं वेगळं आहे. त्यामुळे अगदी भरपूर अभ्यास करून मी इथे कीर्तन 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर ते केलेले होते. तर इथला श्रोता जो आहे तो रसिकगण आहे पण विचक्षण असा हा श्रोता वर्ग आहे. आणि वक्त्याचं कसं असतं की वक्ता अधिकारी असतो, त्याला त्याचा संत सुख आहे, तो कथा करतो, त्याला आनंद मिळतो. पण श्रोते जेव्हा प्रतिसाद देतात त्यावेळेला तो आनंद द्विगुणित होतो. हा माझा पण अनुभव आहे, कारण कीर्तन करताना मनोरंजन करताना अनुभव येतो. तर तसा आनंद आपण शास्त्रीजींना निश्चितपणाने दिलेला आहे. काही लोक अजून झोपत होते, पण आता ठीक आहे, फारच कमी प्रमाण होतं. तसं बाकी मग मध्ये मध्ये आम्ही जसं समय सुद्धा दाखवून भजन केलं होतं. आणि पण नंतर मात्र अतिशय चहा आला आहे हे जरी समजलं तरी पटुली करायचे आणि त्याचा प्रभाव होता. तर आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानते. भरभरून आपण मला अजून एक गोष्ट सांगायची. मी जेव्हा सांगितलं 1-2 व्यक्तींना की प्रमोद शास्त्रींची कथा ठेवली आहे, कारण म्हटलं मला तत्वज्ञानाचा भाग, वेदांताचा भाग ऐकण्याची जास्त इच्छा आहे. जसं आपण शास्त्रीजी म्हणजे तसं खरंच आहे. सगळीकडे इतकी झाकी आहे. मी स्वतः काही कथा ऐकलेल्या आहेत, म्हणजे काही उत्तम पण ऐकलेले आहेत, उत्तम वाक्याच्या, पण काही अशा पण ऐकलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फक्त झाकी असते आणि फक्त ते नाच आणि गाणे काही धावत नाही आपल्याला ते. पण मला तसं नको होतं आणि म्हणून मी म्हटलं की प्रमोद शास्त्रीची कथा मी या उद्देशाने ठेवलेली आहे. कारण मला माहिती आहे की इथं आपल्याला खरा वेदांत, निखळ वेदांत आपण करा म्हणून तत्वज्ञान. कारण कथा तर तसंही सगळ्यांना माहिती आहे, आपल्या वयामध्ये आपण कितीतरी वेळा आतापर्यंत भागवत कथा ऐकलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातलं मर्म आपल्याला समजलं पाहिजे ना. शास्त्रीने म्हटलं त्याचं मर्म समजून ते आपल्याला आचरणात आलं पाहिजे. आणि आपल्याला भगवंताविषयीचं आपलं जे प्रेम आहे ते वृद्धिंगत झालं तर ही कथा आपण श्रवण केल्याचं फळ आहे ना. तर मग असं व्हायचं असेल तर त्यातलं मर्म आणि तत्वज्ञान समजलं पाहिजे. तर तेव्हा ती व्यक्ती मला असं म्हणाली की म्हणे अहो तुम्हाला ठीक आहे, हो तुम्हाला वेदांत समजेल, पण बाकी जे इतर श्रोत्यांचं काय म्हणे श्रोते आले पाहिजे म्हणे कथेला. मग मी पुन्हा घालवले. मी कथेच्या आयोजनाचा निश्चय केला तेव्हा काहीच भीती नव्हती, पण लोकांनी मला घाबरून दिलं होतं 2-3 जणांनी. तर श्रोते कसं भीती म्हणे तुम्ही जर हे तत्वज्ञान वगैरे सगळं ठेवलंय म्हणे लोकांना काय ते काही नको होतं म्हणे, झाकी पाहिजे असते म्हणजे लोकांना पाहिजे असेल असं काही नाही म्हटलं. श्रोते येतील म्हटलं बरोबर मला खात्री आहे. आणि खरंच सांगते मी आपल्याला प्रत्यक्ष फोन करून निमंत्रण करणं मला तेव्हा वेळच नाही मिळाला. मी व्हॉट्सअपवर सगळ्यांना फक्त पत्रिका तेव्हा तयार झालं 8 दिवस आधी तेव्हा ते पाठवलं होतं आणि सांगितलं होतं काही ना अशा प्रकारच्या प्रयत्न करायचे. आपण त्याला सगळ्यांना उत्तम असा प्रतिसाद देऊन भरभरून जागा पुरत नव्हती अशा प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. आणि ते सगळं त्या व्यक्तीचं बोलणं जे आहे ते काही लक्षात का होईना खोटं ठरलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या कथेचा सर्वात आधी प्रसाद घेतलेला आहे. उद्या महाप्रसाद आहेच, उद्या कार्याचे कीर्तन आहे. विक्रम नांदेडकर आपल्या परिवारातले उत्तम कीर्तनकार आणि आजही अशी माझी धारणा आहे की कार्याचे कीर्तन जे आहे हे आपल्या लातूर परंपरेतलं उत्कृष्ट कीर्तन असतं. हे कार्याचे कीर्तन असतातच इतरही परिवारांमध्ये, वारकरी संप्रदायात पण आहे, पण आपल्या ह्याच्यात जे खेळ वगैरे आहे आणि एकूणच सगळं लातूर महाराजांचं जे आहे ते, तर ते ही धाडणी ही परंपरा खूप छान आहे. तर आपण सगळ्यांनी 9:30 पावणे 10 या, कारण आपल्याकडे गोडतेची आणखी एक परंपरा आहे की जी वेळ दिली आपण इथे कसं पाळलेलंच आहे. आणि उद्या पण आपण त्या वेळेच्या बाबतीत अगदी गणाक्षाने आपण ती वेळ पाळणार आहे. 10ला बरोबर तिचा प्रारंभ होईल आणि नंतर मात्र 12:30 ते 1 पर्यंत, कारण नंतरचा जो अर्धा तास आहे तो त्या सगळ्या माहोल कसा निर्माण होतो त्याच्यावर असतं. ते कोणाच्याच हातात नाही, भगवंताच्या इच्छेनुसार पुढचा तो अर्धा तास असतो. तर साधारण तरी 1 वाजेपर्यंत आपलं सगळं संपेल 12:30 ते 1 मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी सगळ्यांना घ्यायचा आहे.
त्या काल्याच्या कीर्तनाला सुद्धा उद्या द्यायचा आहे आणि त्या महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा. पुन्हा एकदा शास्त्रीजींच्या चरणी मी नतमस्तक होते आणि अशाच पद्धतीने यावेळेला जशी त्यांनी खरं तर मला दररोज एक विचार माझ्या मनात यायचा. खरं सांगते आपल्याला की 7 दिवसामध्ये भागवत कथा ठीक आहे, तो विधी एक आहे म्हणून आहे, पण समाधान होत नाही. म्हणजे असं सारखं वाटतं की 1 महिना 4 महिने भागवत कथा ऐकायचं, कारण वेळच मिळत नाही ना. इतकं काही त्याच्यामध्ये आहे की असं आपली अगदी धावता आपण काय म्हणू की असा सगळा आढावा त्याचा घ्यावा लागतो. त्यांनाही मर्यादा आहेत ना. असं म्हटलं तर 7 दिवस म्हणतो आपण, प्रत्यक्षात पण 7 दिवस होतात, होतच तर त्यामुळे फार कमी वेळ मिळतो. तर असं एखाद्या वेळेला आपण आपल्या सगळ्यांची अनुभवली असेल, इच्छा असेल तर आपण पुनश्च शास्त्रीजींना बोलवूया आणि एक चिंतन अतिशय चांगल्या पद्धतीने कोणतीही औपचारिकता न ठेवता आपण हे सगळं आयोजित करूया. तर अशा प्रकारे कथेच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी इतरही अनेक विषयांवर त्यांचे प्रवचन, ज्ञानेश्वरीवर त्यांनी सध्या प्रवचन चालू आहे ऑनलाईन. तर असं त्यांच्या बाजूने सगळ्यात तयारी आहे. आपण किती घ्यायचं हा आपला प्रश्न आहे. तर असं ते भरभरून द्यायला तयार आहे. आपणही आपली जोडी थोडीशी फाटकी असेल तर शेवट करा, आपली तयार करावी आणि ती घेऊन त्यांच्याकडे ते पसरून आपण बसावं. आपल्याला ज्ञानाचं ते ईशानी आहे की या जोडीमध्ये ते निश्चितपणाने घालतील. अशा प्रकारे त्यांनी आमची इच्छा पूर्ण करावी अशा प्रकारचं आवाहन मी त्यांना करते या ठिकाणी. सोहळ्याच्या आयोजनामध्ये काही चुका झाल्या असतील. आपल्याला म्हटलं मी आधीच सांगितलं की माझी काही क्षमता नाही, तरी हा प्रयत्न धाडस केलं असं मला काही लोकांनी पण बोलून दाखवलं. खरंच मी धाडस केलेलं आहे. काही न्यूनता राहिलेली पण असेल, पण त्यासाठी इथे गुरुजी आपण जगाला बसवलेले होते. माझ्या बाजूने जी न्यूनता राहिली आणि शास्त्रीजींच्याही व्यवस्था करण्यामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर मी क्षमा मागते. आपल्याही श्रोत्यांच्या बाबतीत काही गैरसोय झाल्याच नाही. जे काही कमी त्रुटी आपल्याला जाणवली असेल ती माझ्यामुळे आहे आणि जे काही चांगलं आपल्याला मिळाले ते माझ्या सद्गुरूंच्यामुळे, शास्त्रीजींच्यामुळे मिळालेलं आहे. तेवढं आपण घ्यावं, ते लक्षात ठेवावं आणि आपलं जीवन धन्यवाद. पादुकाभ्यः आचार्य दक्षिणं पादमूले ददामि पूर्वबन्धं परबन्धं पादापूले निदे देवाराष्ट्रस्य रूप्याधस्यावधि आपपादाजने विषन्धं निर्गहं मे जयतमाशरणपुरस्ते थोडंसं त्यांचं होत थोडंसं बाजूला या तुम्ही समोरून.
एक मिनिट समोर नका येऊ. हे म्हणतात श्रीराम जयराम जय जय जप सुरू करूया आपण. सर्वांनी म्हणायचं असं महाराजांचं म्हणणं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय
राधे Piuni sai, piuni soi, aunque piuni, वैभवाचे साये सागराचा, पुण्यमाता गोविंदा गोविंदावे पाऊल दिसे खूप खूप धन्यवाद.